नमस्कार युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणी कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत. मित्रहो, कोल्हापूरमध्ये एनसीसी शिवाजी ट्रेल ट्रेक सुरू आहे. एनसीसी कॅडेट्समध्ये राष्ट्रीय एकता आणि अनुशासन अंगीभूत करण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचं महत्त्व सिद्ध करणाऱ्या शिवाजी ट्रेल ट्रेक याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत कर्नल समीर मोहिते. त्यांच्याशी बातचीत केली आहे डिफेन्स करिअर काउन्सिलर राजेश महाराज आणि तेजा दुर्वे यांनी. चला तर मग ऐकूया. नमस्कार श्रोते हो, आजच्या या एक आगळ्या वेगळ्या आणि खास मुलाखतीमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मंडळी, आपल्यापैकी बऱ्याच जणांचं स्वप्न असतं संरक्षण दलामध्ये जाऊन मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय, माझ्या मातृभूमीसाठी मला काहीतरी करायचंय, कठीण काळात मला तत्परतेनं माझ्या देशाची सेवा करायची आहे. खरं तर तरुणाईला हे स्वप्न खूप जास्त खुणावत असतं. युनिफॉर्मचं अट्रॅक्शन हे एक कारण असतंच, पण त्यापेक्षा सुद्धा जास्त असतं की प्रत्यक्ष फील्डवर जाऊन लढाईच्या माध्यमातून माझ्या देशासाठी मला काहीतरी करायचंय. आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची सुरुवात होते एनसीसी मधून, अर्थात एकता और अनुशासन हे ब्रीद घेऊन एनसीसी या तरुणाईला देशसेवेसाठी तयार करत असते. पण हा जो प्रवास आहे तो इतका सोपा सुद्धा नसतो. अनेक प्रकारच्या साहसी उपक्रमांमधून एनसीसी मधून अनेक कॅडेट्स तयार होतात आणि पुढे संरक्षण दलामध्ये एकापेक्षा एक सरस अधिकारी आणि सैनिक तयार होतात आणि आपल्या देशाचं संरक्षण जे आहे ते यांच्या माध्यमातून अगदी तत्परतेनं सुरूच असतं. आज सुद्धा आपण अशाच प्रकारच्या एका साहसी उपक्रमाची माहिती घेणार आहोत, शिवाजी ट्रेल ट्रेक STT, आणि तो आता सुरूच होणार आहे काही दिवसांमध्ये. त्यासाठी आपण अगदी मस्त दिलखुलास चर्चा करत माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत कर्नल समीर मोहिते आणि डिफेन्स करिअर काउन्सिलर म्हणून ज्यांना आपण याआधी सुद्धा ओळखतो असे राजेश महाराज सर. दोघांचंही स्वागत करते. कर्नल साहेब नमस्कार. नमस्कार. जय हिंद. जय हिंद. महाराज सर नमस्ते. नमस्ते. तर आजचा जो विषय आहे या विषयाची एक थोडक्यात ओळख आपण आमच्या श्रोत्यांना करून द्यावी. राष्ट्रीय छात्र सेनेच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये एक माजी छात्र सैनिक म्हणून या कार्यक्रमाविषयी श्रोत्यांना माहिती देताना मला खूप आनंद होतोय. जसं आपण म्हटलात ना की राष्ट्रीय छात्र सेनेचे ब्रीदवाक्य युनिटी अँड डिसिप्लिन आहे आणि एकंदरीतच त्याच्या प्रशिक्षणामध्ये विभागणी जर का केली तर ती 3 विभागामध्ये होते. पहिली आहे लष्करी प्रशिक्षण, दुसरं आहे साहस आणि तिसरं आहे समाजसेवा. तर आज आपण जो विषय घेतलेला आहे साहस, त्यासाठी जे वेगवेगळे कॅम्प्स एनसीसी मार्फत घेतले जातात तर त्यापैकी एक जो आहे महाराष्ट्रामध्ये घेतला जाणारा तो शिवाजी ट्रेल ट्रेक. गेल्या 41 वर्षापासून जो एक विशिष्ट पद्धतीने घेतला गेलेला कॅम्प आहे, जो पूर्वी पुण्यामध्ये घेतला जायचा आणि आज तो कोल्हापुरात होतोय. तर या शिवाजी ट्रेल ट्रेक विषयी आपण सरांचा थोडंसं विचारूया की एकंदरीत त्याचं स्वरूप काय असेल. जय हिंद. नमस्कार. माझं नाव कर्नल समीर मोहिते आहे. मी एनसीसी ग्रुप हेडक्वार्टर्स कोल्हापूरमध्ये ॲज अ ट्रेनिंग ऑफिसर पोस्टेड आहे. शिवाजी ट्रेल ट्रॅक ज्याला आपण STT म्हणतो, तो दरवर्षी वेस्टर्न घाटमध्ये कोल्हापूरच्या ऐतिहासिक भूमीवर महाराष्ट्र डायरेक्टेड एनसीसी, ज्याचे ॲडिशनल डायरेक्टरेट जनरल मेजर जनरल योगेंद्र सिंग आणि कोल्हापूर ग्रुप हेडक्वार्टर्सचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर अभिजित S वाळिंबे ह्यांच्या डायरेक्ट प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कोऑर्डिनेटिंग आणि कंडक्टमधून दरवर्षी हा कॅम्प इकडे आयोजित होतो. तर मेन एम जो आहे ते एनसीसी कॅडेट्सला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी एक्सपोज करण्यासाठी आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे काय, ह्या कॅम्पमध्ये भारताच्या 11 राज्यातून 1050 कॅडेट्स, जे 750 सिनियर डिव्हिजन, ज्युनियर डिव्हिजन म्हणजे बॉईज कॅडेट्स आणि 250 गर्ल कॅडेट्स, त्यांच्या स्वतःच्या असोसिएट एनसीसी ऑफिसर्स, आर्मी स्टाफ आणि ह्यांच्याबरोबर कोल्हापूरमध्ये 18 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत येणार आहे. ह्याचा मेन उद्देश काय आहे, तर हे जे पण एनसीसी कॅडेट्स येणार आहे आणि जसं सांगितलं महाराज साहेबांनी, एनसीसीचा जो मोटो आहे तो युनिटी अँड डिसिप्लिन, एकता आणि अनुशासन. आता आपल्याला मनात प्रश्न येतो का एकता आणि अनुशासन काय? कोणी मिनिंग तर सांगू शकेल त्याचं, पण त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहे. तर एकता कसली, नॉट ओनली आपली म्हणजे व्यक्तिक एकता, पण आपली नॅशनल इंटिग्रेशन अवेअरनेस जे आहे, राष्ट्र स्तरावरती जे पण आपलं
कल्चर आहे, आपली संस्कृती आहे, जे काही मुद्दे चालून राहिले आहे, ज्याचं सामंजस्य असलं पाहिजे, ते NCCच्या माध्यमाने आपल्याला हे उजागर करता येतं. दुसरं आहे डिसिप्लिन. आता डिसिप्लिन म्हणजे फक्त चांगला युनिफॉर्म घालणं, चांगला हेअरकट करणं, चालणं फिरण्याशिवाय पण तुमची टाइम डिसिप्लिन असते, तुमची थॉट प्रोसेसची डिसिप्लिन असते आणि अशा खूपशा वेगळ्या आयाम आहे, ते डिसिप्लिन होतं. आता शिवाजी ट्रेल ट्रॅक हा असा ट्रॅक आहे जो इंडियाच्या असे खूपसे ट्रॅक चालत असतात, जसं निलगिरी ट्रॅक आहे तामिळनाडूमध्ये, गुजरातमध्ये केवडिया ट्रेल ट्रॅक आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ, तसा आहे. पण हा व्हॉट मेक्स STT स्पेशल इज दॅट संबंध भारतातून आलेले हे जे 1050 कॅडेट्स आहे ते इकडे येऊन महाराष्ट्राची जी मेन आपण USP म्हणतो, आपण कसल्यामुळे ओळखले जातो, महाराष्ट्र जे मुल्क आहे कशामुळे ओळखलं जातं, ते आहे आपलं राष्ट्रभक्ती, राज्यभक्ती आणि स्वामीभक्ती. त्याशिवाय आपल्या सगळ्यात 3 मोठ्या क्वालिटीज शक्ती, भक्ती आणि युक्ती, त्याचा त्याला सरळ परिचय होईल. तर ते ह्या ट्रॅकमध्ये होईल. हा ट्रॅक 5 दिवसाच्या प्लॅनिंगवर पहिल्या दिवशी कॅडेट्स रिपोर्ट करतील NCC भवन कोल्हापूरला, तिकडे त्यांचं डॉक्युमेंटेशन होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यात महत्त्वाचा प्रोग्राम म्हणजे फ्लॅग ऑफ. त्यांचा फ्लॅग ऑफ होईल NCC ग्रुप हेडक्वार्टर्स कोल्हापूर पासून पन्हाळा स्टेज 1 कॅम्प आहे. फ्लॅग ऑफ छत्रपती शाहू महाराज ते स्वतः करणार आहे. आता इकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवढे पण कॅडेट्स येतात त्यांना एक एवढा जास्त जुस्सा असतो का आपण शिवाजी महाराजांच्या पिढीतले छत्रपतींसमोर उभो आहोत आणि ते त्यांना संबोधन करतात. ते त्यांच्यासाठी खूपच महत्वाची गोष्ट असते. फर्स्ट कॅम्प बेस कॅम्प NCC ग्रुप हेडक्वार्टर्स कोल्हापूर. फर्स्ट स्टेजिंग कॅम्प असतो पन्हाळा, सेकंड स्टेजिंग कॅम्प बांबावडे, थर्ड स्टेजिंग कॅम्प शाहूवाडी, फोर्थ स्टेजिंग कॅम्प पांढरपाणी, त्याच्यानंतर मग गजापूर आणि मग विशालगड. आता जसं महाराजांनी 16 कोस म्हणजे 52 किलोमीटरचं अंतर फक्त एकच ह्याच्यामध्ये केलं होतं 4, 5, 6 प्रहरमध्ये, ते हे कॅडेट्स पुढच्या 5 दिवसामध्ये 10 ते 15 किलोमीटरच्या डेली डिस्टन्सवर ते लोक पार करतात. आणि त्याची मोडस ऑपरेंडी अशी असते, पहिल्या दिवशी ते लोक जेव्हा NCC भवनहून पन्हाळ्याला जाईल तिकडे त्यांचं चांगलं फ्लॅगिन म्हणजे चांगलं तिकडे स्वागत होतं. तिकडे संध्याकाळी चांगलं म्हणजे कॅम्प फायर होतं, ज्याच्यामध्ये त्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी जसं काय आपले लाठीकाठीचे डाव आहे, मलखांब आहे, मग आपले लावणी, बाकी जेवढे पण काय चांगले महाराष्ट्राचे फोक सॉन्ग, फोक डान्सेस, महाराष्ट्राची फ्लोरा फाउना, त्याच्या बाबतीत त्यांना सांगता येतं. तसं दुसऱ्या दिवशी सकाळी ते लोक जेव्हा जातात तर ते लोक तोच रूट घेतात जो छत्रपती शिवाजींनी आणि त्यांच्या मावळ्यांनी पन्हाळगडाचा वेढा फोडून. आता ह्यावेळेस खूपशा लोकांच्या मनात आहे का शिवाजी महाराज तिकडून पळाले, आग्र्यातून पळाले. पळाला हा शब्द करेक्ट नाही आहे. आर्मीमध्ये आम्ही त्याला म्हणतो ब्रेकआउट, म्हणजे शिवाजी महाराज वेढा फोडून गेले. पळणं म्हणजे एक बाजूनी शत्रू आला आणि दुसरी बाजूने आपण निसटून जातो, तसं नाही आहे. शिवाजी महाराजांनी त्यांची जी काय युक्ती वापरून सर्रास तो वेढा फोडून ते पन्हाळ्याहून हा जो रूट आपण सांगितला आहे तिकडून सरळ विशालगड पावेतो गेला. तो पण सोपा नव्हता. त्याच्यामध्ये पावनखिंड आणि विशालगड ते पण एक महत्वाचे टप्पे होते. ज्यांना महाराष्ट्र पुरुष म्हणून ओळखलं जातो ते छत्रपती शिवाजी महाराज हे खरं तर राष्ट्रपुरुषच आहेत. आणि अखिल भारतीय स्तरावरती जेव्हा संबंध कॅडेट्स येतात त्याला महाराष्ट्राचा इतिहास आणि त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्याबरोबर त्यांचं जे काही साहस, त्यांचं जे धाडस आहे, युक्ती आहे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांची स्वामीनिष्ठा आहे, सामान्यातल्या सामान्य व्यक्तींनी जसे की शिवा काशीद आहेत, बाजीप्रभू देशपांडे आहेत, त्यांचं बलिदान कसं घडलं हे प्रत्यक्ष बघायला मिळतं. नाही तर आजकाल चित्रपटातून बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या जातात, पण चित्रपटामध्ये बघणं आणि प्रत्यक्ष अनुभवणं यामध्ये खूपच फरक आहे. मला असं वाटतं सर, यामध्ये जास्तीत जास्त पद्धतीनं महाराष्ट्राचं जे कल्चर आहे, आणि नुसतं कल्चरच नाही तर जे आपली लष्करी किंवा आपण ज्याला मार्शल ट्रॅडिशन जे म्हणतो त्याची ओळख या सर्व कॅडेट्सना होईल. तर त्यामध्ये आपण जास्तीत जास्त पद्धतीनं ह्याची माहिती देण्यासाठी आपण काय काय करू शकतो आणि काय काय केलं जाईल याच्याविषयी आपण जरा सांगितलं तर बरं होईल सर. ओके, एक्झॅक्टली. ह्या तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये 2 वर्ड्स अगदी इम्पॉर्टंट आहे. एक तर आहे सॅक्रिफाईस, का आपण जे सॅक्रिफाईस केलं, आपल्याला जे स्वतंत्रता मिळाली आहे ती अगदी सोपी का अगदी स्वस्ती नाही मिळाली आहे. त्याच्यामध्ये हजारो लाखो लोकांनी बलिदान दिलंय. आता 1-2 नाव तुम्ही घेतलं, त्याच्याशिवाय रायाजी बांदल, कोयाजी बांदल असे खूप सगळे होते. बट नाव आता ह्यांचं
एक्झॅक्ट काय झालं ते आपल्याला कळणं खूपच आवश्यकता आहे. नाही तर आपण रोज आपल्या हातातल्या मोबाईल आणि समोरची जी ॲडव्हर्टाइजमेंटची जी बिलबोर्ड्स असतील त्याच्यामध्ये स्वतः हरवून जाऊ आणि जे ज्वलंत मुद्दे आहे जे आज आपल्या देशासमोर उभे ठाकले आहे, त्यावेळेस गनिम होता. आज मुद्दे उभे ठाकले आहे, त्याला आपण नजरेआड करून आणि मग आपलं जे सर्व्हायवलसाठी राहू जगण्याचं हे नाही करणार. पहिली गोष्ट शिवाकाशीत. आपल्या सगळ्याला माहिती आहे की शिवाकाशीचं डिलडोल हावभाव ते सगळं शिवाजी महाराज सारखं होतं. आता जाणून बुजून मृत्युमुखी जाण्यासाठी सहर्ष आणि हसून समोर जाणारा शिवाकाशीत. आता महाराजांच्या बोलण्याप्रमाणे महाराज स्वतः काय आकाशातून पडले नव्हते. तसे हे तानाजी सूर्याजी अनेक आहे, ते काय आकाशातून पडले नव्हते, पण ते कुठे होते? ते आपल्या आतच होते. जर ही घटना 350-400 वर्षापूर्वी झाली आहे तर त्याचं रिलेव्हन्स आज पण आहे. आपण आज पण तसेच आहो इकडे. शिवाकाशींनी स्वतःहून मृत्युमुखी गेला, पण शेवटपर्यंत त्यांनी स्वतःची आयडेंटिटी त्यांनी रिव्हील नाही केली. का? कारण की त्याला माहिती होतं जोपर्यंत जेवढा वेळ मी महाराजांना मिळवून देतो तोपर्यंत महाराज तिथे पुढे जाऊ शकेल. दॅट इज वन. दुसरं, बाजीप्रभू देशपांडे त्यांना माहिती होतं 12,000च्या सेनेसमोर किंवा 2,000 घोडस्वारांचे जे मागे लागले पाठलाग करतात त्यांच्यासमोर 600 बांदल त्यांचं टिकणं अवघड आहे. आता बांदलचं पण लोकांना माहिती आहे की बांदल काय आहे, म्हणजे बांदल शब्द कुठून आला. तो आहे ॲक्च्युली बाण दल, बांदल. तर हे जे 600 बांदलांची 2 तुकडीमध्ये विभाग करणं ते बाजीप्रभूंनी सुचवलं. आता त्यावेळेसून बघा एवढ्या विकट परिस्थितीमध्ये 6 प्रहरपासून संध्याकाळी धाव चालू झाली आणि एवढा कठीण प्रदेश, एवढा खराब आबोहवा, सतत झरणारा पाऊस, पाणी, चिखल सगळीकडे असं असून पण पायात वाहना नाही आणि समोर दुश्मन सगळीकडे वेढा आवडून बसला. शत्रू पण कसा? शत्रू सिद्धी जौहर सारखा, ज्याचं नाव आज पण इतिहासमध्ये सगळ्यात चांगल्या स्ट्रॅटेजिस्टपणे म्हणून घेतात. तर त्यांच्यासारखा दुश्मन असून त्यांचा वेढा फोडून पोटात पाणी नाही, पायात वाहना म्हणजे चपला नाही, त्याच्यामध्ये पण हे जाणं आणि त्यावेळेस विचार करणं का बाई 600 करू नाही शकणार. तेव्हा शिवाजी महाराजांचं वध हेच होतं, सगळे इकडे लढू आणि जे होईल तुमचं ते आपण बघून घेऊ. तेव्हा स्वतःच्या धनीला, सुपिरियर ऑफिसरला समजवणं, पटवणं का नाही असं करून अर्थ नाहीये, अशा वेळेस देशाला आणि स्वराज्याला तुमची गरज आहे, आम्ही इकडे थांबतो. बाजीप्रभूंचा शब्द होता का साहेब कामी आम्ही येतो. तिथे 300 मावळे घेऊन ते पावनखिंड जी आधी घोडखिंड होती तिकडे उभे ठाकले. शिवाजी महाराजांना पुढे पाठवून दिलं आणि मग त्यांनी मसूद आणि फाजल खानच्या सैन्याला तिकडे रोखलंच नाही, एवढं अडवून ठेवलं जोपर्यंत शिवाजी महाराज विशाळगडला पोचले नाही. आता विशाळगडला पोचणे पण काय अवघड नाही का, इकडे बाजीप्रभू झुंजत होते आणि शिवाजी महाराज तिकडे चालून गेले. तिकडे पण सुर्वे, पालीचे जसवंत सिंग आणि दळव्यांचा वेढा होता. तो वेढा फोडून महाराजासकट सगळेच लढत होते. असा तुम्हाला इतिहासात राजा खूप कमी मिळेल जो स्वतः लढत होता. दॅट इज द रिअल ट्रेट ऑफ लीडर्स. लीडर ऑलवेज सेज लेट्स गो, ही डज नॉट से यू गो. तर ह्या सगळे जे क्वालिटीज आहे, लिडरशिप क्वालिटीज, करेज, कन्व्हिक्शन, कॉन्फिडन्स आणि माणसांचं लॉयल्टी, ऑनेस्टी, इंटिग्रिटी, हे सगळ्यांचा परिचय करून देण्यासाठी आम्ही 2 इतिहासकार त्यांना आम्ही रिक्वेस्ट केलंय ते येऊन ह्या सगळ्या ज्या क्वालिटीज आहे त्या वेगवेगळ्या स्टोरीज सांगून हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स, जॉग्राफिकल इम्पॉर्टन्स, त्याचं पॉलिटिकल इम्प्लिकेशन असं करून सांगेल. तर अशा हे इन्कॉर्पोरेट केलं आहे आम्ही. आणि त्याच्यामध्ये जे हे कॅम्प फायर होले त्याच्यामध्ये जे लाठीकाठी आणि मलखांबचे ह्याच्यामध्ये डाव जे ठेवले आहे तेच आम्ही त्या कॅडेट्सला पण त्याचा एक एक्सपोजर देऊ. आणि मोस्ट इम्पॉर्टंट वस्तू अशी कुठच्याही सक्सेसची का ते चालू होणं. आता ही जे लहान ट्रेनिंग आम्ही त्याला एक्सपोजर म्हणून देऊ तर मोस्ट प्रोबेबली आम्हाला स्वतःला ह्याचं एक विश्वास आहे पुढे जाऊन पण हे सगळे चालू करेल. आणखीन एक गोष्ट, देश संरक्षण जसं मॅडम म्हणाले एनसीसी कॅडेट्समध्ये देश रक्षण ते करून मग ते पुढे ऑफिसर आणि सैनिक मिळेल. दॅट इज करेक्ट. बट मेन मुद्दा आहे एनसीसीचा एक चांगले सिटीजन, असे सिटीजन आणि अशी सिटीजनची फोर्स क्रिएट करायची ज्याच्या खांद्यावर देश उद्या सुरक्षितता अनुभवू शकतो आणि सुरक्षित राहू शकतो. ते आहे माझं. अतिशय रोमहर्षक असा हा अनुभव असणार आहे कॅडेटसाठी, कारण हे केवळ एक चालणं असणार नाही. ट्रेकिंग म्हणजे नवीन नवीन प्रयत्न पण चालू राहतील यामध्ये की काही नवीन करण्यासाठी.
तर जसं पन्हाळगड आणि विशाळगड आहे तसं त्याच पद्धतीनं पण आजूबाजूचा काही प्रदेश असेल ज्याला ऐतिहासिक महत्त्व आहे, तर त्या संदर्भात पण काही पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कॅडेट्सना इंट्रोड्यूस करता येईल अशा पद्धतीनं काही योजना किंवा काही असेल तर सर आपण त्याचा अवश्य विचार करावा. कारण प्रदेशच पूर्णपणे इतिहास आणि साहस यांनी पूर्णपणे युक्त असा असलेला आहे. तर या संदर्भात नवीन काही प्लॅन किंवा काही प्रशासकीय काही सुधारणा जर का करण्यासारख्या असतील तर आपल्या माध्यमातून आपण प्रशासनाला पण याच्या संदर्भात विनंती करू शकतो की येणाऱ्या काळामध्ये काही सुविधाही पुरवल्या गेल्या तर त्या कॅडेट्सना पण त्या उपयोगी ठरू शकतील. बरोबर आहे. असंच आर्मीचं NCC मेन जे आहे ते आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या ऑफिसर्स, JCO आणि अदर रँक्सनी स्टाफ्ड आहे. वी ऑलवेज एन्श्योर का जे काय आम्ही कॅम्पेन्स करतो का इकडे जे NCCमध्ये कॅम्प्स करतो, कुठच्या ॲक्टिव्हिटीज करतो, त्याच्यानंतर त्याचं ॲनालिसिस होतं आणि त्याच्यामध्ये जे बेस्ट प्रॅक्टिस आहे, वर्स्ट प्रॅक्टिस आहे, त्याचं आम्ही म्हणजे ॲनालिसिस करून मग ते पुढे आता आमच्या रेग्युलर्स आर्मी किंवा हे कॅडेट्स आहे त्यांच्यासाठी ते सगळं दरवेळेस आम्ही त्याला इन्कॉर्पोरेट करतो. तो दॅट इज वॉट वी आर ऑल अबाउट. ओके. तर सर आता तुम्ही एवढं सगळं म्हणजे डिटेलमध्ये समजावून सांगितलं आणि प्रत्यक्ष ते वर्णन ऐकून असं लक्षात येत होतं की पुढे जाऊन किती प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज या ट्रेकमध्ये होणार आहेत. जसं तुम्ही सांगितलं शक्ती, भक्ती आणि युक्ती हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता हे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स असणार आहेत त्यामुळे त्यांची फिजिकल स्ट्रेंथ जी आहे बऱ्यापैकी त्यांनी प्रूव्ह केलेलंच आहे. पण खरा कस लागणार आहे जेव्हा हे 52 किलोमीटरचं अंतर या 5 दिवसामध्ये ते चालायला सुरू करतील. मग यामध्ये पुन्हा भक्तीविषयी तुम्ही सांगितलं जसं महाराजांची प्रत्येकाच्या मनात भक्ती आहेच आहे. म्हणजे महाराष्ट्र असू दे, राष्ट्रीय स्तरावर सुद्धा प्रत्येकाच्या मनात महाराजांबद्दल आदर आहे. प्रत्यक्षात महाराजांनी काय केलं हे तिथं दाखवून द्यायचं किंवा तो इतिहास जो आहे तो पुन्हा जिवंत करण्याचा एक छोटासा प्रयत्न या ट्रेकमधून होणार आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर जसं तुम्ही म्हणालात की त्यांच्या पाऊल खुणांवर ही तरुणाई पुढं जाणार आहे, तर तुम्हाला काय वाटतं की या कॅडेट्सनी महाराजांमधले कुठले गुण स्वतःमध्ये बाळगण्यास हरकत नाहीत, एक चांगला सिव्हिलियन होण्यासाठी सुद्धा आणि एक लष्कर प्रमुख किंवा सैनिक होण्यासाठी सुद्धा? खूपच चांगला प्रश्न विचारलाय. ह्याच्यात 3 जे शब्द आपले बाहेर येतात ते आहे शक्ती, भक्ती आणि युक्ती. आता आजचे जे तरुण आहेत, तरुण कशाला, सगळेच लहान मुलं किंवा मोठे पण प्रौढ पण आहे, अगदी बरोबर. त्यांनी हे खूपच म्हणजे मनात 24 तास डोक्यात चाललं पाहिजे. शक्ती, आता शक्ती कसली शक्ती? पहिली गोष्ट शारीरिक शक्ती. शारीरिक शक्ती ज्याची चांगली असते कुठेही तो कधी मागे पडत नाही. आपण म्हणजे शरीराने अगदी सशक्त आणि बलदंड पाहिजे. ते फक्त मराठ्यापुरतंच नाहीये, ठीक आहे, सगळ्यांपुरतं आहे. दुसरं आहे मानसिक शक्ती. हा एवढा कठीण प्रदेश आहे सह्याद्रीचा, जिकडे महाराजांच्या स्वतःच्या बोलण्याप्रमाणे का इकडे खाली नद्या नाळ्यांना उतरण्याचा रस्ता नाहीये. तिकडे लोक म्हणजे मनाचे स्वप्नाचे घोडे कसे ते हे चालवू शकतात, नाचवू शकतात, तिकडेच ह्या आपल्या मराठ मावळ्यांनी गड काबीज केले, त्याला राखिले, देश आणि धर्म सुरक्षित ठेवला. आता त्याच्यासाठी फक्त फिजिकल फिटनेस म्हणजे शारीरिक शक्ती नसून मेंटल रोबस्टनेस पण होती. तिसरं असतं सामाजिक शक्ती. आज आपण विचार करतो का माझं काय आणि मला काय. आज आपण समाजामध्ये अगदी व्यवस्थित पेरल्या गेलो नाहीये. आपल्याला म्हणजे आधी लहानपणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण कुठेही कोणाच्या घरी जायचो, 1-1 महिना राहायचो सणासुद्याच्या दिवशी. पण आज कोणालाही विचारलं त्याचा एक मित्र सुद्धा नसेल किंवा ते 2 मित्र नसेल, आणि असेल तरी ते फक्त 2-3 वेळासाठी येऊन जाणार असेल. तर सामाजिक शक्ती म्हणजे आपण आपल्या फॅमिली बरोबर, ते आपले आई वडील, भाऊ बहीण किंवा दूरदूरचे मित्र, दूरदूरचे जे आपले पाहुणे आहेत त्यांच्याबरोबर आपण एवढे जास्त एक पाहिजे, सामाजिक प्रमाणे जुळलो पाहिजे का ते आपल्या कुठच्याही चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आले पाहिजे. पहिले फिजिकल फिटनेस, दुसरा मेंटल रोबस्टनेस, तिकडा सोशल वेलबिंग, चौथा फायनान्शियल वेल ऑफ. आता फायनान्शियली ऑल्सो, फायनान्शियली आपला रस्ता नाही, आपलं फक्त एवढंच हे आहे जे मी कमवू शकतो आणि माझी चांगली जी लाईफ होईल तो पण त्याच्याप्रमाणे आपण म्हणजे त्याचा प्रयत्न नाही करून राहिलो. जर किती म्हणजे मोठे प्रसंग आणि विकट प्रसंग जरी आले, 2 आपल्या क्वालिटीज जे आपल्याला हेल्प करू शकते आहे, पहिले आपल्या खांद्यातली शक्ती आणि दुसरी आपल्याकडे असलेला पैसा. आणि सगळ्यात शेवटला खूप इम्पॉर्टंट आहे ते आहे आध्यात्मिक शक्ती. आता जर हे 5 शक्त्या आपल्याकडे असेल, शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक, आता ते आपण म्हणजे कुठच्याही वस्तू पुढे सक्सेसफुल करू शकतो. पण ह्या वस्तू अशा येत नाही, ह्याला कमवायला पडतं. शरीर मन कमवायला पडतं, सगळ्या वस्तूसाठी मेहनत करायला पडते आणि मग तसं होऊ शकतं. दॅट इज वन. तर शिवाजी महाराज ह्या वस्तूचे अधिकारी होते.
हे शिवाजी महाराज जे होते ते धनी होते ह्याचे, आणि असे धनी का आपण त्याला जाणता राजा म्हणतो, ह्याचा अर्थ त्यांना त्यांच्या रयतीच्या एक एक माणसाविषयी माहिती असायचं. ते कोणाला इकडे अरे तिकडे ते म्हणायचे का नावाने बोलवायचे का यसबा इकडे ये, येसाजी कंक पुढे जाऊन झाले मोठे, ते गोद्या इकडे ये, गोदाजी जगताप होते ते मोठे जाऊन. तर दॅट इज अ क्वालिटी. सेकंडली शिवाजी महाराज स्वतः पर्सनल एक्झाम्पलनी लीड करायचे. तो ही इज टू लीड पीपल बाय पर्सनल एक्झाम्पल. पर्सनल एक्झाम्पल कसले? अफजल वध, शास्त खानचे हात हे केले, बाजी घोरपड्यांना मारले. ही यूज टू लीड, कधी फॉलो नाही करायचे. तिसरं आहे सेक्युलरिझम. शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य जे आपण जेव्हा म्हणतो ते ऑल एन्कम्पासिंग, म्हणजे सगळं मिळून, त्याच्यामध्ये सगळेच जाती आणि धर्माचे लोक, जसे हिंदूमध्ये मराठ्यांमध्ये मराठे, महार, धनगर, कोळी सगळे होते, तसेच मुसलमान पण होते, तसे हबशी पण होते, सिद्धी पण होते, सगळे होते. पण त्या सगळ्यांना माहिती होतं का हा आहे आपला राजा, ज्याच्या मागे आपण पाऊल टाकू शकतो आणि अगदी म्हणजे पूर्ण विश्वास देऊन त्याला फॉलो करू शकतो. सो दीज आर ऑल द क्वालिटीज. सो दीज आर द क्वालिटीज वॉट जे कॅडेट्सनी एम्बाईब केल्या पाहिजे ह्या कॅम्पमध्ये. आणि आम्ही ह्या कॅम्पच्या माध्यमाने अगदी फॉर्मल इंटरॅक्शन ठेवलंय. ह्याच्यामुळे एकूण एक बॅचमध्ये 15 महाराष्ट्राचे कॅडेट्स आहे, ज्यांना ऑब्व्हियसली सहजपणे शिवाजी महाराज विषय आणि इकडच्या प्रदेश विषय जास्त माहिती आहे. तर ते लोक पण ह्या कॅडेट्स बरोबर इंटरॅक्ट करायले. तर वा. तसं पण प्रावधान आहे. अगदी बरोबर सर. लिडिंग फ्रॉम द फ्रंट हा जो महत्वाचा गुण महाराजांचा आपण सगळ्यांनी घ्यावा, जसं तुम्ही सांगितलं, त्याबरोबरच हा महत्वाचा मुद्दा वाटतो की सामाजिक बांधिलकी. जे तुम्ही सांगितलं की महाराज एकेका व्यक्तीला जवळून ओळखत होते, वैयक्तिक ओळखत होते, आणि ती जी बांधिलकी आहे तीच पुढे जाऊन राष्ट्रीय एकता व्हायला महत्वाची ठरते. आणि हीच एकता आत्ता कॅडेट्समध्ये आणि तरुणाईमध्ये आणि इव्हनच सगळ्यांमध्येच ही रुजायला पाहिजे. तर महाराज सरांना मी विनंती करते की पुढचा प्रश्न तो घ्यावा. जसं ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा साहस हा जरी भाग जरी असला, तर निसर्ग सान्निध्यात जात असल्यामुळं निसर्गाची ओळख होईल किंवा फ्लोरा आणि फौना ह्याच्याविषयी पण माहिती होईल. कारण सगळ्या भारतातून वेगवेगळ्या विभागातून आलेले कॅडेट्स आहेत, तर त्यांना निसर्गाची ओळख व्हावी. तर ह्याच्या संदर्भात पण सर आपण वेगवेगळ्या काय ॲक्टिव्हिटी म्हणजे प्लॅन केलेल्या आहेत? करेक्ट. निसर्ग दर्शन म्हणजे नॉलेज अबाउट फॅमिलिअरायझेशन अबाउट फ्लोरा अँड फाउना. तर जेव्हा कॅडेट्स एक स्टेजिंग कॅम्पहून दुसऱ्या स्टेजिंग कॅम्प, म्हणजे समजा स्टेजिंग कॅम्प नंबर 1 आहे पन्हाळा ते जे बांबेवाडी जाईल ते मसाई पठारून जाणार आहे. आता हा जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये विविध पक्षी आहे, विविध प्राणी आहे, जे वेगळे झाड आहे. तर त्याच्यामध्ये आमचे जे कॅडेट्स आहे, आता ह्याच्याबरोबर काय 100 कॅडेट्स एकूण एक स्टेजिंग कॅम्पर आहे, जे तिकडे ह्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन करणार आहे. तर ते लोक पण ह्याच्याबरोबर त्यांच्याबरोबरच जाणार. तर दर 15-20 जे दुसऱ्या स्टेटचे कॅडेट्स आहे त्यांच्यामध्ये एक दोन आमचे कॅडेट्स आहे. तर ते त्यांना ह्याच्याबद्दल परिचय करून देईल. कधी लोकांनी ऐकलंय का तुमचे गड ते एवढे वरती आहे, उंच आहे का, आम्ही जर बघितलं तर टोपी खाली पडते, ठीक आहे, असं काय? तर ते आपल्या कॅडेट्सला माहिती का अच्छा रायगडची गोष्ट करून राहिले आहे किंवा प्रतापगडची गोष्ट करून राहिली आहे. तर अशा वेळेस पण का की जे काय कॅडेट्स येणार ते पण आपल्या कॅडेट्ससारखेच आहे, त्यांचे पण जे प्रश्न असेल ते ऑब्जेक्टिव्हच असेल, पण त्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाचा तर्ज काढून त्यांना सब्जेक्टिव्ह प्रमाणे कसं आन्सर करायचं, कसं पटवून द्यायचं, ती ट्रेनिंग आम्ही आमच्या कॅडेट्सला इकडे दिली आहे. तर हे जे आम्ही प्लॅन केलं आहे ते माझ्याप्रमाणे त्यांच्यासाठी खूपच म्हणजे सोयीस्कर आणि अगदी फायदेत राहिले. सर, आणि याबरोबर जसा हा ऑल इंडिया कॅम्प आहे तसा कोल्हापूर ग्रुप NCC म्हणजे जे 5-6 जिल्हे जे आहेत आपल्याकडं, तर त्यांच्यासाठी पण असेच ग्रुपच्या इनिशिएटिव्हमधून अशाच पद्धतीचे कॅम्प व्हावेत अशी एक माझी छात्रसैनिक म्हणून माझी खरं तर आपल्याला एक विनंती आहे. आपण बरीच चांगली माहिती दिलीत सर. नाहीतर फक्त लोकांना एवढंच माहिती आहे की काहीतरी NCCचे कॅडेट्स येतात कोल्हापूरमध्ये आणि काहीतरी बसमध्ये जाऊन कुठेतरी जातात. तर प्रत्यक्ष ह्याचा हेतू आणि हे जर का झाला तर लोकांच्याकडूनही खूप मोठा सपोर्ट मिळेल, पाठिंबा मिळेल. आणि आमच्यासारखे जे माजी छात्रसैनिक आहेत तर ते या NCCसाठी कुठलीही मदत करायला नेहमीच तयार असतात. तर आपले खूप खूप धन्यवाद, ही महत्त्वाची माहिती दिलीत आणि आपल्या श्रोत्यांना शिवाजी ट्रेल ट्रेकविषयी परिचय करून दिलात. आपले अत्यंत आभार. थँक्यू व्हेरी मच सर. आणि आभार माझ्याकडून पण का ऑल इंडिया रेडिओने आम्हाला ही संधी दिली आहे. ऑल इंडिया रेडिओचं आम्ही बघतो जेव्हापासून प्रधानमंत्रीचं मन की बात केली आहे त्याचं जे ब्रॉडकास्ट आणि त्याचं ट्रान्समिशन, त्याचं रिसेप्शन आहे, इट इज क्रॉसिंग 100 crore प्लस. आम्ही आता लहान खेडेगावात राहतो, आम्ही अगदी रस्टिक रुरल एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, तिकडे आम्ही बघतो आहे
आता भारताचा कुठचाही प्रदेश असा नाही आहे जिकडे 2G, 3G, 4G, 5G, AG, OG नाही आहे, पण ऑल इंडिया रेडिओचे ज्याप्रमाणे हे प्रोग्राम्स ब्रॉडकास्ट होतात त्याच्या मागे जी स्क्रिप्ट लिहिली जाते ते जे प्रमाणे तो प्रस्तुत होतो, तर जे ग्राउंड लेवल का जो व्यक्ती असतो तो अगदी स्वतःला त्याबरोबर जुळलेला मानतो. दुसरं आहे शिवाजी ट्रेल ट्रॅक. आता तुम्ही आपण स्वतः विचार करू शकतो, NCCचा युनिफॉर्म घातलेल्या लेडी कॅडेट्स जेव्हा ते लहान लहान खेडेगावातून जायले, गजापूर झालं, पांढरपाणी झालं, तर तिकडचे लोक जे आपले इकडचे राहणारे लोक ते जेव्हा NCC कॅडेट्स, सिनियर विंगच्या लेडी कॅडेट्स किंवा बॉईज कॅडेट्स त्यांना जेव्हा बघेल, त्यांनाही हा एक हेवाशिवाय आणखी काय आपण पण असं करू शकतो आणि ते पण ह्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतात. मला म्हणजे व्यक्तिक हे करायचं आहे मेजर जनरल योगेंद्र सिंग आणि ब्रिगेडियर अभिजित वाळिंबेकडून मी कर्नल समीर मोहिते ऑल इंडिया रेडिओचा आभार व्यक्त करतोय. जय हिंद, जय भवानी, जय शिवाजी. तर मंडळी, आपल्या छत्रपतींचं नाव घेऊनच पुढे जाणारा हा शिवाजी ट्रेल ट्रेक खरं तर 52 किलोमीटर हे एक प्रातिनिधिक स्वरूपाची कणखर वाट आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. या तरुणाईला यापेक्षा सुद्धा कितीतरी कठीण प्रकारच्या आव्हानांना तयार करण्यासाठी अशा प्रकारचे साहसी उपक्रम NCCच्या माध्यमातून आयोजित केले जातात. आणि यामध्ये खऱ्या अर्थानं जसं कर्नल साहेब सहजच बोलून गेले की त्या काळात गनिम होते, या काळात मुद्दे आहेत, असे असंख्य मुद्दे आपल्यासमोर आहेत जे सोडवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन सामाजिक, शारीरिक सगळ्या प्रकारचं बळ एकवटून आपल्याला पुढं जायचंय, तरच अशा प्रकारचे मुद्दे सहज सुटतील. आणि आतापर्यंत आपल्याला असं वाटायचं की संरक्षण दलामध्ये काम करणारे हे जे लोक असतात हे शारीरिकदृष्ट्या कणखर असतात, मानसिकदृष्ट्या कणखर असतात, अगदी बरोबर. पण आध्यात्मिक अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज, आध्यात्मिक स्वरूपाचे उपक्रम सुद्धा यामध्ये अंतर्भूत करून शिवाजी ट्रेल ट्रेक सारखे अनेक प्रकारचे जे साहसी उपक्रम घेतलायत ते कौतुकास्पद आहेत. तर कर्नल साहेबांचं तर वैयक्तिक आभार मानूच या. आणि याचबरोबर त्यांना बोलतं करण्यासाठी आकाशवाणीचे प्रतिनिधी म्हणून आणि NCC मार्फत सुद्धा ज्यांनी त्यांच्या प्रश्नांच्या माध्यमातून कर्नल साहेबांना बोलतं केलं असे आपले राजेश महाराज सर, जे विविध कार्यक्रमांमधून आपल्या परिचित आहेतच, त्यांचे सुद्धा विशेष आभार मानते. कर्नल साहेब, धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. फ्रेंड्स, कोल्हापुरात NCC शिवाजी ट्रेल ट्रेक सुरू आहे. शक्ती, भक्ती आणि युक्ती या तिन्हींचा संगम असणाऱ्या या ट्रेकविषयी आज आपण जाणून घेतलं कर्नल समीर मोहिते यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली होती डिफेन्स करिअर काउन्सिलर राजेश महाराज आणि तेजा दुर्वे यांनी. मित्रहो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. आपण आता इथंच थांबणार आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या युववाणी कार्यक्रमात एका नवीन विषयासह. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर. युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.